आता एक महत्वाचा मुद्दा, आता सगळ्याचा पाला काढा फक्त. साहेब पहिला कांड्या मोजूया. तारीख आपण आता आजची तारीख साहेब किती? आजची तारीख किती? 14 तारीख 14 ऑक्टोबर 2025. बरोबर बरोबर. 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 आपण 25 सप्टेंबरला, किती सप्टेंबरला? 25 सप्टेंबर 25 सप्टेंबरला आळवणी केली. आपण व्हिडिओ केलता 17 सप्टेंबरला मागचा. बरोबर. सप्टेंबरला येऊन आपण व्हिडिओ केला. 17ला व्हिडिओ केला 17ला आणि 25 सप्टेंबरला आपण सोडलं. बरोबर. 25 तारीख ते 5 30 झाले आणि त्याच्यानंतर आजचे 14वा दिवस. 14 आणि 5 17 19वा दिवस. 19 हे 18 दिवस पूर्ण झाले. 19वा दिवस आजचा. साहेब आता कांड्या मोजा कितनं. ह्यो 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 हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि ती वरली 17. 17. दुसरा एक ऊस मोजा त्याच्या शेजारचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. 15. साहेब पलीकडचा ऊस मोजा. मोजा कुठला मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि टोपणातला 16. 16. आता आणि एखादा ऊस मोजा. ह्यो ऊस मोजा. हा मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि टोपणातला 22. 22. म्हणजे 17 पासून 22 पर्यंत चालू झालं. बरोबर. कांड्या आहेत. मागं आपण व्हिडिओ केलता. व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांना बघायला मिळेल. तरी सुद्धा कांड्या होत्या किती? 13 कांड्या होत्या. 13 14 ते 12 13 कांड्या साहेब आता इथे दिसते की हा. टोपण दिसतंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कांडीवर होतं बघा. इथं टोपण काढले आम्ही. हो हो 10. 10वी कांडी उगलेली होती. बरोबर. 11वी कांडी याच्यात होती. काळा दिसतंयच. बरोबर काळ दिसत येत ना. बरोबर बरोबर. आता सगळ्या ऊसाची परिस्थिती साहेब अशी आहे. एक सारखी नाही नाही आपण 10 ते 14 कांड्या ऊस होता. होता. आता 18 पर्यंत गेलंय. गेलं दिवस झाल्यात 20. 20 कमीत कमी 4-5 कांड्या वाढल्यात. 100%. महिन्याला 4 कांड्या वाढवायचं आपण मार्गदर्शन करतोय. हो हो मग आता हे आपल्या 18 दिवसात जर 4 कांड्या वाढल्या असतील तर महिन्याला 6 कांड्या 100%. वाढतं 10 दिवसाला 2 कांडी. बरोबर वाढते बरोबर. वाढते. तर ह्याच्यावर तुम्ही समाधानी आहे? समाधान आहे साहेब. आणि दुसरं सांगायचं म्हणजे हे रान शारपडायचं हा, आहे. माती 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 शारपडा शेजारी इथं पड आहे कंप्लीट. बाबळे उगवल्यात. येस असं. रानाची क्वालिटी आजपर्यंत असं कधी नव्हती. बर हा. हे पहिल्यांदा हे ऊस आहे. हे पहिल्यांदाच गल्ली सडकसने जाणारी सगळी सांगतात. चांगला ऊस आहे. हो. अरे वा अरे वा अरे वा. सचित्र पाईप खाली आपण. सचित्र पायपा घातले होय, आता सुद्धा पाणी आज आपण पाणी आहे पाणी आहे होय. बघू शकतो. इथं पाणी दिसतंय. आहे. पाणी दिसते. अशी परिस्थिती आहे. जमीन शारपड असताना असा प्रकार. आणि विशेष- साहेब आपण येताना रस्त्यावर बघितलं सगळ्यांची ऊस पिवळे दिसतात. पिवळे धमक आहेत. आणि याच्यावर साहेब काळा तांबेरा पोट पण आहे. होता. तांबेरा बिंबेरा सगळा पाय गेलेला निघून आहे. गेला. हे बघा हे असं होतं पान. हा हे बघा. सुरुवातीला असं होतं. हा हे सगळी पानं असं होती. आता 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 जवळजवळ तांब्याला गेलाय. नवीन पानं सगळी काळी भोर पानं दिसायला लागल्या. आणि विशेष साहेब कांड्यांचं जे टोपणं आहेत का नाही बरोबर. ते विशेष असं बाहेर फेकलं गेलंय हे औषध. आपण पाला काढलेला होता सगळा. बरोबर. आता वरची जवळजवळ 6 कांडीचा पाला आपल्याला. आता ह्या उसाचा मेजू असेल. बरोबर. टोपण किती निघतात ते टोपणं काढलेले आहेत. हा, लगेच. आता समोरच दिसते. मी जरा साईडला येतो. एक तेच दिसतं. मिनिट. आता हे खाली पाला काढलेला होता. आता हे जे टोपणं काढा. हे जे टोपणं साहेब काढतो हा बघा 1 हा 2 हा 3 4 बरोबर. 5 आणि हे 6. 6 अजून एक निघतंय 7. साहेब हाताला सोय येईल. 7. 7 हा, मग. हे साहेब 1 2 3 4 5 हा 5 कांड्या तर कमीत कमी 17 दिवसात 17 दिवसात. तुम्ही समाधानी आहे साहेब? समाधानी साहेब. ॲग्रो बुस्टर आणि आपलं मिशन आणि मी जे तुम्हाला कन्सल्टिंग हो, केलंय हो. ह्याच्याबद्दल तुम्ही समाधानी साहेब. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार? हे सर्व शेतकऱ्यांनी ही जे सोसायटीची आपण जे भर जे घालालोय बरोबर. हे मिशन सगळीकडे पोहोचलं पाहिजे साहेब. सगळ्या शेतकऱ्यांच्या पर्यंत म्हणजे आपलं मिशन शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या भल्याच आहे, चांगल्याच हा, आहे. आणि अॅग्रो बुस्टर आळवणीला बी अॅग्रो बुस्टर आणि फवारणीला बी अॅग्रो बुस्टर. बरोबर. हे बाकीच्यांचं कसं आहे हा. आपलं गुंटा 60 रुपये खर्च आहे. खर्च आहे. खर्च आहे. हा. हे म्हणजे खर्चाची काही सुद्धा म्हणजे काय लई 60 रुपये म्हणजे काय लई काहीच नाही. काहीच नाही. हा. ह्याच्या तुलनेमध्ये लोक 40,000 80,000 खर्च करून
ऊस काढतात बरोबर ते सुद्धा महिन्याला 2 कांडीच्या वर जात जात नाही. नाही ना. आपला खर्च साहेब त्या तुलनेत किती होतोय? नाही म्हटलं तर आपलं 3600 रुपये खर्च येतोय औषधाला. बरोबर. हा आणि दुसरी गोष्ट लागवडीचा डोसेस सर साहेब आपली एकदम शेड्यूल लय वेगळा आहे. ते एक 14,000 रुपये धरा. 14,000 14 आणि 4 15 16 17 17 लय 20,000च्या आत 20,000. आपला ऊस 100 टन निघून सकतंय. 101% हे आपल्या निघणार. डोळ्याला आपण बघू शकतो. ओके. ओके साहेब. कारंडे साहेब तुम्ही काय सल्ला देणार? माझं वैयक्तिक असं मत आहे, ह्या जमिनीमध्ये खारपड जमिनीमध्ये सच्छिद्र पाईप ज्या ठिकाणी घातली गेल्या बरोबर. अशा जमिनीमध्ये जर असा रिझल्ट येत असेल, मी स्वतः होतो व्हिडिओ शूटिंग करायला 18 मी पण आहे दिवसात त्यात. 18 दिवसात आणि 18 दिवसात साहेबांचं एवढं, आता आपण बाहेर बी बघूया इथं बाजूला तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल की ते काट्याची झाड आहेत, बरोबर बाबळीची झाड आहेत, बरोबर बाकीच्याकडे भात केलेला भात गेले तिथं आसपासची वाळून. बरोबर. अशी कंडिशन ह्या जमिनीची असल्यामुळं ह्या जमिनीमध्ये साहेबांनी डोस सोडला. आम्ही शूटिंग केल्यानंतर थोड्या दिवसानंतर 4-5 दिवसानंतर मला वाटतं काहीतरी आळवणी घेतल्या. आळवणी घेतल्यानंतर हा एवढा टॉपचा रिझल्ट राहिला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ऊस असं होतं साहेब, सगळ्यात लहान हे होता. बघा हे. हो 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 हो. आता ह्याचा टोटरा आहे कसा, टोटरा 1 नंबर टोटर फुगायला, पान असं इचकुडून बाहेर पडल्या झालं. आता हे ऊस बघायला बरोबर बरोबर. काय बघा हे, शेवट आणि पानं कशी बाहेर पडायला बघा, बाहेर पडायला. एवढी ताकद निर्माण झाली या ऊसात. बरोबर बरोबर. त्यामुळे पहिल्यांदा अॅग्रो बुस्टर कमी खर्चामध्ये ज्यादा उत्पादन देणारं हे एक औषध आहे. इम्रान खतीब साहेब हेरल्याचे एक देवदूत म्हणून सर्वांना लाभाल्यात. खरं आहे. आणि त्यांचा ऑल महाराष्ट्र नव्हे, ऑल इंडिया भारतानं यांचं अनुकरण करून, यांचे डोसेस घेऊन, यांना फोन करून प्रत्येक जण आपल्या ऊसाचं उत्पादन वाढवून जास्तीत जास्त पैसे मिळवायचा प्रयत्न करावा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचा सगळेजण, असं माझी एक तळमळीची विनंती आहे. अरे वा अरे वा. धन्यवाद साहेब.